Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, welcome back to my channel Speak English with BK. Guys, today we are going to learning very interesting and spiritual topic, and today's video is going to very spiritual and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay? And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. You have beside the subscribe button, you have a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, then let's start today's topic. Very interesting and significant topic, and the topic name is four yogas in Kalachakra. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फोर योगाज इन कालचक्रा म्हणजेच आपले जे कालचक्र, निसर्गाचं जे कालचक्र आहे हे अखंड गोल फिरत राहतं आणि त्यामध्ये किती युग असतात तर चार युग असतात. तर त्या चारही युगांचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तत्पूर्वी देवादिदेव महादेवजी या सृष्टीचे रचयिता आणि बुद्धिदाता गणेशजी यांना वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूया. ओके. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशजी भगवान आणि या सृष्टीचे रचयिता सर्वे सर्वा त्रिखंडाचे स्वामी शिवशंकरजी यांना वंदन करून, नमस्कार करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करतो आहोत. ओके. तर कालचक्रामध्ये किती युगे असतात तर चार युग असतात. हे कालचक्र राउंडेड म्हणजे गोल सर्क्युलर फिरत असतं नेहमीसाठी. कधीही न थांबणारं चक्र हे आहे कालचक्र किंवा समय किंवा वेळ. वेळ कुणासाठी कधीही थांबत नाही. तिचं म्हणजे पृथ्वी थांबते का कधी? नाही थांबत. किंवा हे जे प्लॅनेट सगळे आहेत हे सूर्याच्या भोवती फिरत असतात त्या ब्रह्मांडात. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. किती ब्रह्मांड आहेत गॅलेक्सीमध्ये आपल्याला माहित नाही. आकाशगंगेमध्ये इतके ब्रह्मांड आहेत की जसं समुद्राच्या कडेला वाळू असते, किती आहे ते आपल्याला असं एक 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 दोन असं मोजता येईल का? नाही मोजता येईल. तसं हा परमेश्वराचा जो विश्वाचा पसारा आहे तो आपल्या बुद्धीच्या बाहेरचा आहे. परंतु आपल्याला एक ब्रह्मांड जे सूर्याच्या भोवती जे प्लॅनेट हे होतात त्याच्याविषयी थोडं बहुत माहिती आहे. तर आपल्या या पृथ्वीचं जे कालचक्र आहे त्याचे चार युगामध्ये विभागणी झालेले. असे चार युग असतात. कोणकोणते? पहिलं असतं सत्ययुग, दुसरं असतं द्वापर युग, तिसरं असतं पहिलं असतं सत्ययुग, दुसरं असतं त्रेतायुग, तिसरं असतं द्वापर युग आणि चौथं हे कलियुग. असे चार युग असतात. तर सत्ययुग साधारणतः किती वर्षाचं होतं
किंवा त्रेतायुग किती वर्षाचं होतं, किंवा द्वापरयुग किती वर्षाचं होतं, किंवा कलियुगाचा किती आयुष्यमान आहे, हे सगळं डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, देन लेट्स स्टार्ट टुडेज टॉपिक, 4 युगाज इन कालचक्रा. ओके मित्रांनो, परक्यांनाही आपलंसं करतील, परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडी पडावीत, शब्दांनाही कोडी पडावीत अशी गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं, केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असं जे 4 युगाचं चक्र आहे. आता कलियुग पण संपलेलं आहे 29 मार्चला. कल्की भगवान पृथ्वीवर येऊन कल्की राक्षसाचा नाश करून, दुष्टांचा नाश करून, अधर्माचा नाश करून, पुन्हा धर्माचं रक्षण करून किंवा धर्म स्थापन करून सज्जनांचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी कलियुग संपवण्यासाठी आणि सत्ययुगाची सुरुवात करण्यासाठी माधव कल्की या रूपानं 29 मार्च रोजी ओरिसा या राज्यातील संभल या गावामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि आज आपण पाहतोच आहोत, कुठं महापूर झाला, कुठे ॲक्सिडेंट झाले, कुठं भूकंप झाला, कुठं अग्नी म्हणजे आग लागली, किंवा कुठं कोरडा दुष्काळ पडला, कुठं ओला दुष्काळ पडला, काही कुठं बिमारी किंवा आजारानं लोक भरपूर मेलेले. असं म्हणजे निसर्गाचा ऱ्हास किंवा नाश होत चाललेला आहे आणि मनुष्यहानी, मानव पण भरपूर मारले जात आहेत. तर हे सगळं शुद्धीकरण 2025 ते 2032 पर्यंत, कारण 2032 पासून सत्ययुगाची सुरुवात असल्याने या 7 वर्षात अशा बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. परंतु जे धर्मानं वागतात, नीतीनं वागतात, माणुसकीला जागतात, परमेश्वराची आराधना करतात, ज्यांचा कल्की भगवान माधव यांच्यावर विश्वास आहे, त्या लोकांना अजिबात भ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर 4 युग कोणकोणते आहेत? पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग आणि चौथं कलियुग. तर सत्ययुगामध्ये जे धर्म असतो, त्या धर्माला 4 पाय असतात. म्हणजे सगळे धर्मानंच वागणारे लोक असतात, अधर्मी कुणीच नसतो थोडक्यात. सत्ययुगात धर्माचे पाय किती असतात? 4 असतात. परंतु त्रेतायुगामध्ये किती पाय असतात धर्माला? 3 पाय असतात. एक पाय त्याचा कमी झालेला असतो. त्रेतायुगामध्ये धर्म 3 पायावर आलेला असतो आणि द्वापार युगात धर्माला 2च पाय राहिलेले असतात. द्वापार युगामध्ये 2 पाय त्याचे नष्ट झालेले असतात. म्हणजे अधर्म निम्मा आणि धर्म निम्मा असं गणना झालेली असते. आणि कलियुगामध्ये धर्माला फक्त एकच पाय असतो, त्याचे 3 पाय निघून गेलेले असतात. म्हणजेच अधर्म जवळपास 75% आणि धर्म 25% असं गणित असतं. म्हणजेच सत्ययुगामध्ये धर्माला 4 पाय असतात, त्रेतायुगामध्ये धर्माला 3 पाय असतात, द्वापार युगामध्ये धर्माला 2 पाय असतात आणि कलियुगामध्ये धर्माला फक्त 1 आणि 1च पाय असतो. ओके. सत्ययुगातले लोक जे होते त्यांची उंची किती होती? सत्ययुगातले जे लोक होते त्यांची उंची 32 फूट एवढे उंच होते. 32 फूट. लक्षात आलं का? 32 फूट. कारण आत्ताची जर लोकांची उंची सरासरी काढली तर 5 ते 6 फूट, याच्या पलीकडे कुणी नाहीये. अगदी अमिताभ बच्चन जरी घेतले तर 6 फूट धरूया त्यांची उंची, पण त्याच्या पलीकडे कुणी नाही. परंतु सत्ययुगामध्ये लोकांची जी उंची होती, जी उंच जे होते लोक, त्यांची उंची 32 फूट किंवा 32 फीट अशी असायची. इतके उंच लोक असायचे. उंच रुबाबदार असं व्यक्तिमत्व सत्ययुगातल्या लोकांचं असायचं. त्यानंतर त्रेतायुगातल्या लोकांची उंची किती आहे? 21 फूट. किती? थोडी कमी झालेली आहे.
सत्ययुगामध्ये 32 फूट होती. आता त्रेतायुगामध्ये मनुष्याची उंची कमी होऊन किती आलेले 21 फूट झालेली आहे. त्यानंतर येतं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये मनुष्याची उंची किती राहते मग 11 फूट. किती 11 फूट म्हणजे आणखी कमी झालेले आहे. आणि शेवटचं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये मनुष्याची उंची साधारणतः 5 फूट ते 6 फूट याच्या पलीकडे नाही, म्हणजे अगदी निम्म्यावरून ठेपलेली आहे. ठीक आहे. आणि सत्ययुगात जे पुण्याचा आकडा किती होता आणि पापाचा आकडा किती होता. तर सत्ययुगामध्ये पुण्य 100% पुण्य होतं आणि पाप 0% होतं. म्हणजे पुण्य 100% सत्ययुगामध्ये आणि पाप 0%. ओके. त्रेतायुगामध्ये पुण्य 75% म्हणजे 75% पुण्य होतं त्रेतायुगामध्ये आणि पाप हे किती 25%. त्यानंतर येतं द्वापारयुग. तर द्वापारयुगामध्ये पुण्य किती 50% पुण्य आणि 50% पाप अशी विभागणी होती. आणि कलियुगामध्ये पुण्य किती आहे 25%, फक्त 25% आणि पाप 75%. म्हणजे 100 लोक असतील कलियुगामध्ये तर 100 पैकी 25 लोक धर्मानं राहणारे, सज्जनतेचा स्वीकार करणारे, माणुसकीला जागणारे असे 25% म्हणजे पुण्यवान लोक फक्त 25% आणि 75 लोक, थोडक्यात 100 पैकी 25च लोक पुण्यानं वागणारे, माणुसकीला जागणारे आणि 75 लोक हे कसे पाप किंवा अधर्म किंवा दादागिरी, जुलूम हे जे वाईट कृत्य करणारे असे 75 लोक 100 पैकी. म्हणजेच कलियुगामध्ये पुण्याचा आकडा 25% आणि पापाचा आकडा 75%. यू गॉट इट. तसंच एक्सक्यूज मी, सत्ययुगामध्ये माणसाचं आयुर्मान किंवा आयुष्य किती होतं. सत्ययुगातला माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. म्हणजे 1,00,000 वर्ष माणूस जिवंत राहायचा. त्याला आयुष्याची मर्यादा किती होती 1,00,000 वर्ष इतकं जगायचा सत्ययुगातला माणूस. त्यानंतर येणारा त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य किती झालेलं आहे, किती झालं 1,00,000 नाही, तर त्यानंतर फक्त 1,00,000वरचा एक शून्य गेला. तर एक्सक्यूज मी, त्रेतायुगामध्ये मग माणसाचं आयुष्य किती झालेलं आहे 10,000 वर्ष. म्हणजे माणसाचं आयुर्मान त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. आणि द्वापारयुगामध्ये माणसाचं आयुष्यमान किती झालेलं आहे, त्याच्यावरचा एक शून्य काढल्यावर 1,000 वर्ष. द्वापारयुग म्हणजे ज्यावेळेला श्रीकृष्ण, सुदामा हे जे यांचं जे युग होतं त्या युगात लोक 1,000 वर्ष जगायचे. आणि त्यानंतर येणारं जे कलियुग होतं म्हणजे आत्ता जस्ट संपले 29 मार्चला. कलियुगातल्या लोकांचं आयुष्य किती आहे त्याच्यावरचा एक शून्य काढला तर किती 100 वर्ष. 100 वर्षाच्या पलीकडं आयुष्य नाही आहे. फार फार जगला तर किती जगेल 100 वर्ष. आता हल्ली तर आपण पाहतो अगदी 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, 35 वयाची असताना, 40 असताना लोक मरत आहेत. अगदी 50च्या घरात मरत आहेत, 30च्या घरात. म्हणजे 50 किंवा 60 किंवा लय फार तर 65 किंवा 70. खूप झालं 70 वर्ष. 70 वर्षाच्या पलीकडं जगणं अगदी बोटावर मोजणारे लोकच राहतात. म्हणजेच सरासरी जर आयुष्य मर्यादा काढली कलियुगातली तर फक्त 100 वर्ष आयुष्य. तर म्हणजे हे सगळं कमी कमी होत गेलेलं आहे. तसंच सत्ययुग किती होतं साधारणतः, किती होतं 50,00,000 वर्ष. किती होतं 50,00,000 वर्ष सत्ययुगाचा काळ होता. म्हणजे तितके वर्ष ते सत्ययुग होतं. त्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुग किती होतं 50,000 वर्ष. त्रेतायुगाचं वय पुन्हा कमी झालेलं आहे एकदम. किती 50,000 वर्ष. त्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगमध्ये तर किती कालखंड होता द्वापार युगाचा साधारणतः 25,000 वर्ष.
आणि त्यानंतर जे कलियुग आलं त्याचं आयुर्मान 8,000 वर्ष होतं. त्यापैकी 5,235 वर्ष कलियुगाची संपलेली आहेत आणि जवळपास आणखी 2,000 ते 2,500 वर्ष शिल्लक होती कलियुगाची. परंतु भगवंतांचं वचन आपण गीतेमध्ये पाहिलेलं बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म माजतो, अधर्म आपल्या सीमा पार करतो, सज्जनांचा छळ होतो, जिकडं-तिकडं नंगा नाच चालू होतो. म्हणजे नीतीची चाल राहत नाही, माणुसकीची चाल राहत नाही, सज्जन लोकांना त्रास दिला जातो किंवा गायींची विटंबना होते, गायी कापल्या जातात. तर अशा वेळेला भगवंत पृथ्वीवर येऊन दुष्टांचं निर्धन करण्यासाठी किंवा त्यांना ठार करून सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विष्णूजी प्रत्येक युगामध्ये आलेले आहेत. जसं की विष्णू म्हणजेच राम. रामाचंच रूप आहे. राम आणि विष्णू कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं दोघं एकच आहेत. तर राम हेच विष्णू आहेत आणि विष्णू हेच राम आहेत. तर सत्ययुगामध्ये ते आलेले आहेत. पुन्हा त्यानंतर ह्याच्यात त्रेतायुगात आलेले आहेत. शिवाय द्वापारयुगात आलेत, कलियुगात आलेले आहेत. तर सत्ययुगात त्यांनी कोणकोणते अवतार घेतले विष्णूजींनी? सत्ययुगामध्ये त्यांनी 4 अवतार घेतलेले आहेत. म्हणजे 4 वेळेला आलेले आहेत पृथ्वीवर सत्ययुग चालू असताना. कोणकोणते? तर मत्स्य अवतार. मत्स्य म्हणजे माशाचा अवतार घेतलेला आहे. कूर्म, कूर्म अवतार घेतलेला आहे. वराह अवतार घेतलेला आहे. वराह म्हणजे हे सुवर, त्याचं तोंड असलेलं. म्हणजे हा सुद्धा एक परमेश्वराचाच अवतार आहे की गंदगी सगळी नष्ट करण्यासाठी ते आलेले आहेत त्या अवतारानं. आणि चौथा अवतार नरसिंह अवतार. नरसिंह अवतार तर आपण सगळ्यांनी नरसिंह पिक्चर पाहिलेलाच आहे. एका खांबातून असं बाहेर आले, ज्याला सिंहाचं तोंड होतं आणि त्या कुणाला भक्त प्रल्हादाचे जे वडील होते, काय त्याचं नाव, मी विसरून गेलो. तर भक्त प्रल्हादाच्या वडिलांचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतलेला आहे त्यांनी. आणि त्यांना वरदान होतं की घरातही मरण नाही आणि बाहेरही नाही मरत. हिरण्यकश्यप ह्या राक्षसाचा, दुष्ट राक्षसाचा संहार करण्यासाठी नरसिंह अवतार त्यांनी धारण केलेले. असे हे 4 अवतार सत्ययुगामध्ये झालेले आहेत. त्यानंतर त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये सुद्धा विष्णूजी किती वेळेला आलेले आहेत? 2 वेळेला आलेले आहेत त्रेतायुगात. एक विष्णू अवतार आणि शेषनाग अवतार. ह्या 2 अवतार घेऊन पृथ्वीवर आलेले आहेत आणि दुष्टांचं किंवा राक्षसांचं किंवा असुरांचं वध करून सज्जन लोकांचं आणि धर्माचं रक्षण केलेलं आहे. त्यानंतर द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये सुद्धा श्रीकृष्ण रूपी अवतार त्यांनी घेतलेला आहे. म्हणजेच रामजी हे श्रीकृष्ण रूपानं किंवा विष्णूजी हे श्रीकृष्ण झाले आणि लक्ष्मण हे कोण झाले? बलराम. बलराम रूपानं, म्हणजे त्यांचे मोठे भाऊ श्रीकृष्णाचे बलराम दादा. तर बलराम दादाच्या रूपानं लक्ष्मण आणि राम हे श्रीकृष्णाच्या रूपानं द्वापार युगामध्ये येऊन सज्जनांचं रक्षण केलेलं आहे. दुष्ट कंसाचा आणि जरासंधाचा वध केलेला आहे द्वापार युगामध्ये. आणि आता जे कलियुग चालू होतं, मार्च महिन्यात संपलं किंवा अजून पण हे कलियुगाचं पूर्ण संपलेलं नाही, कलियुग आणखी आहे शिल्लक. तर हा कलियुगाचा जो नाश चालू आहे तो नाश करण्यासाठी ओरिसा येथील, ओरिसा जगन्नाथपुरीच्या ठिकाणी, तर ओरिसा येथील संभल गावी 29 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 म्हणजे ज्यावेळेला शनी मीन राशीमध्ये शनीचा प्रवेश झालेला आहे आणि अशा वेळेला भगवान कल्की किंवा माधव पृथ्वीवर अवतरित झालेले आहेत आणि आता सध्या हे विनाश कार्य चालू आहेच. आणि हे जवळपास 2032 पर्यंत, म्हणजे साधारणतः आणखी 6-6.5 वर्ष हे असंच चालणार आणि 2032 पासून सुवर्णयुग किंवा पुन्हा आणखी सत्ययुगाची सुरुवात किंवा सत्ययुग येणार आहे. तर अशा रीतीने हे निसर्गाचं चक्र फिरतच राहतं गोल गोल. पुन्हा सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापारयुग, त्यानंतर कलियुग. हे कधीही न थांबणारं हे विश्वाचं चक्र किंवा निसर्गाचं चक्र किंवा आपल्या विधात्याचं चक्र कधीच थांबणार नाही.
आपण असे हजारदा जन्म घेऊ, हजारदा येऊ, हजारदा मरू, परंतु आपल्याला एक कविता होती बघा. जन जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय. रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. म्हणजे राम आले, कृष्ण आले आणि त्यांचा अवतार संपल्यावर गेले. परंतु हे निसर्गाचं चक्र किंवा जग ओस पडलं का नाही, हे जग असं राटगाडगं चालणारच आहे. कधीच न थांबणारं असं जे चक्र आहे, त्याला निसर्ग चक्र म्हणतात किंवा कालचक्र म्हणतात. आणि ह्या कालचक्राला 4 युगामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि चौथं कलियुग. तर आज जे आपण व्हिडिओ सुरुवात करताना गणेशजी आणि या सृष्टीचे रचिता शंभू महादेवजी यांना विनंती केली की आज मी जो विषय घेतलेला आहे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, तर याविषयी आपण मार्गदर्शन करा. त्यामुळं जे महादेवजींनी विचार सांगितलेले आहेत, फक्त मुख माझं आहे, म्हणजे बोलणारा मी आहे, पण बोलविता धनी कोण आहे? शंकरजी आहेत. त्यांनी जी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही चूक झाला असेल तर क्षमस्व, परंतु त्यांनी जे सांगितलं तेच मी माझ्या मुखातनं वदलेलं आहे. I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And guys, if you likes my video, then make it like, share it and give your best comments. And guys, againly I requesting you, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon, you just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, now we stop here. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.